कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत BCA पार्ट 1 चा सेमेस्टर 2 चा ॲडव्हान्स चा एक सॅम्पल किंवा प्रीवियस इयर एग्जाम पेपर आपण असं म्हणू शकतो याला. तर सगळ्यात आधी इथे नोट दिलेली आहे ते वाचून घेऊया आपण. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. प्रत्येक क्वेश्चन कसा आहे कंपल्सरी आहे इथे सॉल्व्ह करणं. त्यानंतर नोट 2 आहे यूज सुटेबल डायग्राम व्हेनेवर नेसेसरी. जिथे कुठे आवश्यकता असेल तिथे आपण डायग्राम चा वापर करू शकतो इथे. त्या ॲडव्हान्स सी मध्ये काय आहे 5 युनिट आहे राईट. तर प्रत्येक युनिट मधनं आपल्याला इथे 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर एका क्वेश्चनला दुसरा क्वेश्चन हा और असणार आहे प्रत्येक युनिट मधल्या. ठीक आहे. तर 2 पैकी कुठलाही आपल्याला इथे क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागणार आहे. 2 पैकी जो तुम्हाला सोपी वाटेल, जो येत असेल असा प्रश्न पूर्ण एकच क्वेश्चन कुठलाही पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो चला सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात आधी आहे क्वेश्चन नंबर 1 मधला ए. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल हाऊ स्ट्रिंग कॅन बी हँडल्ड युजिंग कॅर अरे. क्वेश्चन नंबर 1 मधला बी आहे राईट द पर्पज सिंटॅक्स अँड एक्झाम्पल ऑफ फॉलोइंग फंक्शन strrev strset strcpy. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 1 लाच और कुठला आहे क्वेश्चन नंबर 2 आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 मधला 1 आहे एक्सप्लेन हाऊ स्ट्रिंग कॅन बी मॅनिपुलेटेड युजिंग arrays of pointers with suitable example. Question number 2 मधला बी आहे write the purpose syntax and example of following functions strcmp strcat strupr. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला ए आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ लोकल अँड ग्लोबल व्हेरिएबल विथ सुटेबल एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मधला बी आहे युजिंग द फंक्शन रिकर्शन write a program in C to evaluate the factorial of n नंबर्सचे फॅक्टोरियल इथे काढायचे आहे आपल्याला. फॅक्टोरियल n म्हणजे कुठलाही गिवन नंबरचा फॅक्टोरियल निघाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 ला और आहे क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 मधला ए आहे एक्सप्लेन द फंक्शन prototype function definition and function calling by using an example of function that adds 3 numbers. ठीक आहे. नंबर 4 मधला बी आहे explain with syntax and suitable example call by value and call by pointer. क्वेश्चन नंबर 5 मधला ए आहे what do you mean by union explain with the help of suitable example. क्वेश्चन नंबर 5 मधला बी आहे what is pointer to structure and explain with suitable example. 5 लाच और क्वेश्चन 6 आहे. 6 मधला ए आहे compare union with structure using suitable example. क्वेश्चन नंबर 6 मधला बी आहे explain how structure are defined by using suitable example how structure members access. क्वेश्चन नंबर 7 मधला ए आहे explain f read and f write function with suitable example. क्वेश्चन नंबर 7 मधला बी आहे explain the following functions with example f get c f put c f gets. क्वेश्चन नंबर 7 लाच और आहे क्वेश्चन नंबर 8 explain how to open and close file in C with suitable example. क्वेश्चन नंबर बी आहे write a program to enter following data in a file. Computer Science, Dennis Ritchie, 1986 and 59.76. Question number 9 मधला ए आहे explain how memory can be located using malloc in C with suitable example. Question number 9 मधला बी आहे explain the following function with suitable example feof and f error. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 लाच और आहे क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मधला ए आहे एक्सप्लेन द लाइन फंक्शन इन सी राइट अ ग्राफिक प्रोग्राम टू ड्रॉ अ ट्रायंगल ऑन स्क्रीन यूजिंग लाइन फंक्शन 3 टाइम्स. क्वेश्चन नंबर 10 मधला बी आहे राइट अ प्रोग्राम दैट यूजेस द फंक्शन ftel and fscck. तर मित्रांनो हा झाला तुमचा प्रीवियस इयरचा एक क्वेश्चन पेपर. तर मित्रांनो आय होप तुम्हाला या पेपरची नक्की हेल्प मिळणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ हेल्पफुल असेल तुमच्यासाठी तर नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रांसोबत शेअर नक्की करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग